नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया KNR कन्स्ट्रक्शन बद्दल. तर मित्रांनो, KNR कन्स्ट्रक्शन्स सेक्युर ₹319.24 कोटी EPC कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम मुसी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KNR कन्स्ट्रक्शन्स या कंपनीला 319.24 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे आणि हा ऑर्डर या कंपनीला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि याच अपडेटमुळे KNR कन्स्ट्रक्शन्स ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया बिलियन ब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स लिमिटेड बद्दल म्हणजे ग्रो बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या सप्टेंबर क्वार्टरचे म्हणजे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सोलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 1019 कोटी रुपये. तसेच ग्रोचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढून आला आहे 471 कोटी रुपये. आणि आपल्या क्वार्टर 2च्या अपडेटमुळेच ग्रो ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NBCC इंडिया बॅक्स ₹45.09 कोटी कॅनरा बँक ऑफिस कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट इन रांची. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेडला कॅनरा बँककडून काही कन्स्ट्रक्शनसाठी नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे 45.09 कोटी रुपयांचा. आणि याच अपडेटमुळे PSU कंपनी NBCC इंडिया लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज क्रॉसेस फायनान्शियल इयर 2026 गायडन्स विथ मेजर 75 एकड़ लँड ॲक्विजिशन इन नागपूर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीने नागपूर मध्ये 75 एकरचा लँड पार्सल ॲक्वायर करून 20,000 कोटीच्या आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या बिझनेस डेव्हलपमेंट गायडन्सला सरपास म्हणजे क्रॉस केले आहे. आणि मित्रांनो, याच जबरदस्त अपडेटमुळे गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, TCS अँड TPG अनाउन्स पार्टनरशिप टू इन्व्हेस्ट $2 बिलियन इंटू डेटा सेंटर सबसिडरी हायपर वॉल्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजे TCS ही कंपनी TPG या कंपनीसोबत मिळून पार्टनरशिपमध्ये आपल्या AI डेटा सेंटर बिझनेस कंपनी हायपर वॉल्ट मध्ये $2 बिलियन म्हणजे 18,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया ICICI बँक लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी ICICI प्रुडेन्शियल AMC बद्दल. तर मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियल ॲसेट सेट टू नियर नोट फॉर 1.1 बिलियन IPO. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की ICICI बँक लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी ICICI प्रुडेन्शियल
ॲसेट मॅनेजमेंट कंपनीला सेबीकडून लवकरच 1.1 बिलियन US डॉलरच्या आपल्या IPOसाठी मंजुरी मिळू शकते. आणि मित्रांनो, या IPO मध्ये 17.65 मिलियन शेअरचा OFS राहणार आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा IPO प्युअर OFS राहणार आहे. आणि या कंपनीच्या IPO मध्ये एकही फ्रेश शेअर इश्यू होणार नाही. आणि मित्रांनो, याच कंपनीच्या IPO मुळे ICICI बँक लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रीन ॲड्स 2 फ्रेश एंटिटीज टू बूस्ट रिन्युएबल ऑपरेशन्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपला क्लीन एनर्जी बिझनेस वाढवण्यासाठी गुजरातमध्ये 2 नवीन सबसिडरी कंपन्या फॉर्म केल्या आहे. कशासाठी? रिन्युएबल पॉवर जनरेट करण्यासाठी आणि डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी. या 2 नवीन कंपन्या अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपला क्लीन एनर्जी बिझनेस वाढवण्यासाठी फॉर्म केल्या आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया कोटक महिंद्रा बँक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक बोर्ड अप्रूव्ज स्प्लिटिंग 1 शेअर इंटू 5. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने 2010 नंतर आज पहिल्यांदा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. 1:5च्या रेशोचा, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. परंतु मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने आतापर्यंत या 1:5च्या रेशोच्या स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, जसेच कोटक महिंद्रा बँक लिमिटेड या 1:5च्या रेशोच्या स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे कोटक महिंद्रा बँक लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. बोलूया रेल्वे कंपनी RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रेल विकास निगम विन्स ₹181 कोटी ऑर्डर फ्रॉम NE रेल्वे फॉर लखनौ डिव्हिजन अपग्रेड. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला NE रेल्वे कडून लखनौ डिव्हिजन अपग्रेड करिता 181 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि रेल विकास निगम लिमिटेडला हा ऑर्डर 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये कंप्लीट करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर टू इन्व्हेस्ट ₹1,572 कोटी इन 1.1 गिगावॅट हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इन भूटान. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने भूटानच्या एका कंपनीसोबत पार्टनरशिप केली आहे. आणि मित्रांनो, या पार्टनरशिपच्या अंतर्गत टाटा पॉवर कंपनी लिमिटेड भूटानमध्ये 1.1 गिगावॅटच्या हायड्रो पॉवर प्रोजेक्टमध्ये 1572 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, हा प्रोजेक्ट अशी अपेक्षा आहे की या प्रोजेक्टचे काम सप्टेंबर 2031 पासून सुरू होईल. या प्रोजेक्टचे काम. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला
सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.